कौतुक करायचं आणि दोघांनीही, जिंकलेला असो किंवा हरलेला, दोघांनीही लोकांसाठी काम करायचं. हे राजकारण आपल्याला पुन्हा एकदा केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना या प्रकारच्या राजकारणाची सुरुवात होऊ देणं. मी जे म्हटलं, मला 3 गोष्टी अजित पवारांच्या अत्यंत महत्वाच्या वाटतात. पहिली गोष्ट म्हणजे जमिनीत उगवलेला आणि आकाशाला गवसणी घालणारा सेंद्रिय ऑर्गॅनिक नेता, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, नो नॉनसेन्स, जातीपातीचं, धर्माचं कुठलंही राजकारण नाही, गंड नाही, गंडा नाही, कुठलं राजकारण नाही, हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे, एक तुम्हाला मी सांगतो, इतकी वर्ष राजकारण केल्यानंतर सुद्धा अजित पवारांच्या शब्दाला किंमत होती, कारण ते बोलायचे ते करायचे. अनेकदा उलट काय होतं माहितीये का, हे एक बोलले ना म्हणजे बहुतेक करणार नाही, ती खात्रीच असते. आपल्या शब्दाला वलय आणि आपल्या शब्दाला श्रीमंती, आपल्या शब्दाचं तेज आपण वाढवायचं असतं. अजित पवारांचं हे वैशिष्ट्य होतं आणि म्हणून मला अजित पवार फार महत्वाचे वाटतात. मग असे ब्रिज म्हणाल ते अगदी खरं आहे. मला लोक विचारायचे, ते अजित पवार पत्रकारांना 1 मिनिट गप्प रे तू, आणि तुम्ही गप्प कसं काय बसता? म्हटलं अरे तुला फक्त कॅमेऱ्याच्या समोर जे गप्प रे म्हटलं एवढंच कळालं, पण नंतर बाहेर जाऊन भाऊ बरा आहे ना, काही अडचण नाही ना, हे पण ते म्हणायचे, हे तुम्हाला माहिती नाहीये. अजित पवारांचा दरारा होता, दरारा आणि दहशत यात फरक आहे. हा दरारा असणं फार महत्वाचं आहे आणि म्हणून मला अजित पवार हा अत्यंत महत्वाचा नेता वाटतो. मी म्हटल्याप्रमाणे यशवंतराव चव्हाण स्कूलचा शेवटचा विद्यार्थी मला अजित पवार वाटतात, कारण या प्रकारचं राजकारण त्यांनी विकसित केलं. याच प्रकारचं राजकारण आपल्यापैकी सगळ्या राजकीय नेत्यांनी, सर्व पक्षीय राजकीय नेते पुढे आहेत. माध्यम म्हणून, संपादक म्हणून हा अंकुश अत्यंत महत्वाचा आहे. हा अंकुश अत्यंत महत्वाचा आहे. दादांच्या शोकसभेमध्ये एवढा विनोद झालाच पाहिजे. हा अंकुश अत्यंत महत्वाचा आहे की शेवटी तुमच्यावर आमचं लक्ष असलं पाहिजे, सर्वसामान्य माणसांचं लक्ष असलं पाहिजे. राजकारणी अनियंत्रित झालेले आहेत, राजकारण आपल्या आवाक्या बाहेर गेलेलं आहे, आपल्या नियंत्रणाबाहेर गेलेलं आहे. अशा वेळी शेवटी तुमचा मालक मी आहे हे सर्वसामान्य माणसांनी सांगणं आवश्यक आहे. हे राजकारण अजित पवारांनी केलं आणि याच प्रकारचं राजकारण पुढे नेणं हीच अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल. मी माझ्या पुण्यातल्या सगळ्या माध्यमांच्या वतीनं, माझ्या लोकमतच्या वतीनं, तमाम सुबुद्ध, सांस्कृतिक, साहित्यिक, विचारवंत अशा सगळ्या परिवाराच्या वतीनं अजित पवारांना खूप मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.